नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या यूट्यूब ब्लॉगमध्ये, ज्याचं नाव आहे आय विश आणि आमा हे मगॅम्बो हे गाईस, आज माझ्या आयुष्यातला सगळ्यात इम्पॉर्टंट दिवस आहे। आज मी खूप नाचणार आहे, खूपच नाचणार आहे आणि इतके मजा येणार आहे, तर मी तुमच्याबरोबर सगळं शेअर करणारच आहे। तर आज एकदम मी झिंगाट होणार आहे, म्हणजे तुम्ही बघतच बसाल, तुम्हाला वाटेल की हिला कुठून उचलून आणले आहे। आज माझ्या वायपरसारखे हात मी एकदम सापसूप असे फिरवणार आहे आणि आजूबाजूच्यांनी माझ्यापासून जरा म्हणजे थोडंसं 50 मीटर लांब राहा, हां, नाहीतर मग असे ना झापडवणार मी इतके, नाही तर माझ्या हात बीत बांधून ठेवा आणि अजिबात असा विचार करू नका की मला अंगात बिंगात आलं आहे, कारण जेव्हा मी खूप आनंदात असते तेव्हा मी अशी वेड्यासारखी करते आणि असं जरा म्हणजे काहीतरी माझ्यावरती झाल्यासारखं मी अशी एकदम आवेशात येते आणि अशी हातवारे करायला लागते। तर अजिबातच घाबरून जाऊ नका, माझं रेग्युलर आहे, असं मी वागतच असते। तर बघा तुम्ही आता माझा डान्स तुम्हाला खूपच आवडणार आहे, तर नक्कीच बघा, तुम्ही बघायला विसरू नका। आज माझ्या आयुष्यातलं खूपच महत्त्वाचा असा दिवस आहे। तर चला तर मग मंडळी, हे मगॅम्बो गाईज, मी तुम्हाला सांगायलाच विसरली की आज आहे ना आमचा शेवटचा म्हणजे नॉनव्हेज खाण्याचा शेवटचा दिवस आहे, नॉनव्हेजचा शेवटचा दिवस आहे। तर आज आम्ही हवं तितकं नॉनव्हेज खाऊन घेणार आहे। तसं तर नॉनव्हेजमध्ये मला बरंच काही करता येतं आणि एक नंबर मी बनवते आणि मसाला पण खूप आवडतं, मटण वगैरे, पण आज मी जास्त काही बनवलं नाही आहे। आज मी जस्ट आपलं तेच आहे ना, बोंबलीची चटणी बनवली आहे, कारण आजकाल मला बोंबलीला ठेचायला ना खूप मज्जा येते। तर मी बोंबलीला ना असं सुकवून आहे ना, सुकटाची एकदम सुक्कट बोंबलाची चटणी बनवते आणि ती सगळ्यांना खायला घालते आणि ते आम्ही आनंदाने खातो। तर आमच्या बाजूच्या दादांना पण खूप आवडते, तर त्यांना पण मी तुम्हाला भेटवते, तर तुम्ही बघून घ्या आणि मला सांगा जरा तुम्हाला आमचे दादा कसे वाटले। अरे म्हणजे काय आहे, त्या दादाला काय कुठे काय वधूवर सूचक मेळाव्यामध्ये उभा केला आहे का बाबा, की हे बघा आमचे दादा असे आहेत, चांगले आहेत, गुणी आहेत आणि काही दिलेलं खातात आणि बोंबलाची चटणी तर त्यांना खूपच आवडते आणि ते एकदम आवडीने खातात आणि एकदम हसमुख आहेत, शेजार धर्म पण खूप चांगला पाळतात असे हे दादा। तुम्हाला कसे वाटले मला नक्की सांगा। अरे काय प्रकार होता, म्हणजे काय करू, आम्हाला ते कसेही वाटले असू दे, काय करू काय आम्ही, आणि ते तुला सांगून तू काय करणार आहेस। कधीतरी असं मशाल बाबतीत पण विचारते का असं लोकांना, हां, कसा वाटला तुम्हाला आमचा मशाल, कसा बघा नंदी बैलासारखा मान हलवतो, हां, मागून असा नुसता बुगू 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 असं आपली स्प्रिंग लागल्यासारखी मान हलतच असते आणि चांगला डान्स पण करतो आणि एकदम वाया म्हणजे नाही गेलेला आहे, थोडासा वाटतो असा एकदम अण्णासारखा, पण तो एकदम चन्ना आहे, चन्ना, चन्ना मेरे या चन्ना मेरे या चन्ना मेरे या बेलिया ओ पिया, असा आहे तो, असा घममध्ये, म्हणजे त्याच्या जिंदगीमधला काय कभी खुशी गम कधी काय संपतच नाही, नुसतं चालूच आहे त्याचा शो। आणि आता माझ्या नादाला लागून एकदम खोळावला आहे, एकदम खुळचटसारखा असा नाचत असतो, माझ्याकडनंच वायपरची स्टेप शिकला आहे आणि असं मला असा रोखून नाचतो। तसं तर आमचं म्हणजे नाही, खानदानी म्हणण्यापेक्षा आमची गावची अशी स्पेशल स्टेप आहे। तुम्ही माझ्या नंदूबाईला पण बघितलं ना, सेम टू सेम अशीच नाचते एकदम, हां, पार्वता माने खूप फेमस आहे ती सध्या, तर तुम्ही बघूच शकता की ती कशी नाचते। तर आमच्याकडे असं स्टाईलच आहे, मी पण माझ्या अगदी नंदूबाईसारखीच नाचते। आम्ही त्याच म्हणजे असंच आजूबाजूलाच चड्डीवडी आहोत ना आम्ही, तसेच लहानाचे मोठे झालो त्याच वातावरणात, तर त्याच्यामुळे आता ती नशिबाने तिकडे गेली ती गोष्ट वेगळी आहे, पण बेस तिचा तोच आहे, त्याच्यामुळे ती पण तशीच नाचते, तुम्ही बघितलं असेल तर। तर तसंच मी पण नाचते, तिला पण पुरुषांच्या लिरिक्सवरती असे ओठ हलवायची खूप सवय आहे, मी पण पुरुषांच्या लिरिक्सवर ओठ हलवते। तर ते म्हणजे अशा बऱ्याच आमच्यामध्ये सिमिलॅरिटी आहेत। फक्त तुम्हाला जर व्हर्जन बघायचं असेल ना, म्हणजे जर माझी नंदूबाई इथेच राहिली असती आणि इथेच कसं काय जर लोकल माणसाशी कोणाशी तरी तिचं इथल्या इथेच जर संसार असला असता, तर ती कशी वाटली असती, तिचे व्लॉग्स कसे असले असते,
तर त्याचंच म्हणजे सॉफ्ट कॉपी म्हणजे मी आहे. ह्याच्यावरून आठवलं, एका भक्ताने हिला कमेंट पण केली होती, म्हणे मी बोमलीचे पण व्हिडिओज बघते, पण बोमलीच्या व्हिडिओजला म्हणे काही अर्थ नसतो, जामच बोरिंग असतात, रटाळ असतात आणि अजिबात काही नाही आहे तिच्याकडे कंटेंट. हो का? ओ चोंबड्या काकू, कंटेंट तर कोणाकडेच नाही आहे ना, तिच्याकडे आहे ना हिच्याकडे आहे. हिला काय सांगता, हिचं काय कंटेंट आहे? अर्धा व्लॉग तर म्यूटमध्येच दाखवते. हिच्यात तर तेवढी पण मेहनत घेण्याची ताकद नाही आहे की बाबा आपण त्या यूट्यूब लायब्ररीमधनं काहीतरी म्युझिक वगैरे शोधून टाकूया आपल्या व्लॉगमध्ये. ते नाही आहे. नुसतं आपलं म्यूटमध्ये, नुसतं आपलं काहीतरी असं बघतायत माणसं असं वेड्यासारखं, आणि लोक ना व्ह्यूज पण देतात हिला. असं वाटतं ना, एक असं ना टांकन द्यावी ना एकेकाच्या. बावळट कुठचे काय बघता रे फालतू हिचं? हां, काय आहे याच्यामध्ये? नुसतं मला ना इतकं ना असं वाटतं की यार, म्हणजे ठीक आहे ती बोंबली ना हातपाय मारून भले काहीतरी काय ना काहीतरी करून कंटिन्यूस काय ना काहीतरी बोलत किंवा दाखवत तरी असते, काहीतरी करत तरी असते, फास्ट इकडे तिकडे पळत तरी असते. थोडं भिरभिरायला होतं पण तरी ठीक आहे. हिचं काय आहे? आणि हिला येऊन तुम्ही बोलता या थर्ड क्लास बाईला? सिरियसली असं बोलू नये, पण हिला तर मी डायरेक्टच बोलते. कारण लास्ट टाईम जे येऊन हिने नाटकं केली आहेत ना, आणि हे अति शाणे, तुझा ना व्हिडिओ टाकल्याबरोबर जर आलीस ना कुठल्या पण आयडीने आणि कोणाला पण सांगून जर हरॅस करायचा मला प्रयत्न केलास, आणि माझ्या खानदानाबद्दल, माझ्या घरच्यांबद्दल ज्यांना मी कुठेच दाखवलं नाही आहे, कुठे त्यांची काही वाच्यता केलेली नाही आहे, काही माहिती नसताना काही फालतू बकवास केलीस ना, तर लिटरली मी सांगते ना, आता मी सोडणार नाही आहे. हां, असं पूर्ण खानदानाचे तुमच्या ना पूर्ण पार अगदी पूर्वजांपासूनचे धिंडोडे काढेन, कुठचंच ठेवणार नाही तुम्हाला. आणि ना रोस्टमध्ये तर काढेन ते वेगळेच. तर लक्षात ठेवा, जास्त शहाणपणा नाही करायचा इथे येऊन. फालतू नाचकाम करतेस ना हातवारे दाखवून, तीच लायकी आहे तुझी. तेच दाखव आणि पैसे कमाव. गप बसायचं तिकडे, लायकीत राहायचं. मी असं नाही म्हणत आहे की नाचणारे वाईट असतात किंवा ज्यांना नाचायला आवडतं ते काहीतरी बरोबर नसतात, फालतू असतात, असं माझं अजिबात म्हणणं नाही. मला स्वतःला नाचायला खूप आवडतं, पण एक ग्रेसफुल डान्स किंवा ग्रेसफुली नाचणं ते बघणाऱ्याला पण व्हिज्युअली चांगलं वाटलं पाहिजे. हिचा नाच बघाल ना, तुम्हाला कुठची आठवण येईल ना, ते खरंच मला सांगा मंडळी कॉमेंटमध्ये. खरं मला तर काय भलतंच वाटतंय, काय बरोबर नाही हिचे लक्षण बरी दिसत नाही आहेत. जे काय आहे ना ते बरोबरच झालं आहे हिच्याबरोबर असं मला वाटतं एकंदरीतच. कारण ते कसं तरी म्हणतात ना, काहीतरी आपल्या मुलापोटी आईने ते खपवून घेतली, हिला एक्सेप्ट केली, पण ही त्या लायकीचीच नाही आहे. हिचे हे असे रंग वागणं बघून त्या बाईने पण नंतर विचार केला असेल की बाबा नाही हो रहा है मुझसे, जाऊ दे, या येडपटाला बुळचटाला जायचं आहे तिच्याबरोबर तर जाऊ दे, पण मी हिची ही असली थेरं बाबा नाही खपवून घेऊ शकत. हॉरिबल वुमन, हॉरिबल. म्हणजे या डान्सला ना तुम्ही छपरी डान्स पण नाही म्हणू शकत, थिल्लर डान्स पण नाही, गणपती पण नाही. हा एकदम नेक्स्ट लेवलचा वाह्यात डान्स आहे जो प्रकार ही करते. ती बोंबली पण तशीच आहे, पण तिच्यापेक्षा 4 पावलं आणि पुढे ही बाई आहे. बाई तर नाही आहे, ही बया आहे, बया. मला कोणीतरी कमेंट केली होती, एकतर हिचे जे कोण आहेत ना फॉलोअर्स ते पण असे एकापेक्षा एक नमुने आहेत ना खरंच. आणि एकतर ही सगळ्यांना गोळा करते, बापरे, घरी बिंदास आपली बोलवते, घरात हिला काही कॉन्सिक्वेन्सेस माहिती नाही आहेत. एकदा अशी पडणार आहे ना, कळणार आहे हिला, जास्त ऊत आलं आहे हिला. हिच्याकडे येणारे लोक पण आपली प्रायव्हसी जपतात. काय तर म्हणे ते व्हिडिओमध्ये कम्फर्टेबल नव्हते. अरे नव्हते तर तुम्हाला माहिती आहे ना ती काय करते, काय नाही करत, काय काम करते. तर मग तिच्याकडे आल्यावरती तुम्ही असं कसं म्हणू शकता की आम्ही व्हिडिओमध्ये कम्फर्टेबल नाही आहे? मग येतातच कशाला? आणि हिच्याबरोबर काय फोटोज वगैरे काढून घेऊन जायला ही कुठली मोठी सेलिब्रिटी आहे का? मला वाटतं हिच्याबरोबर जर बघितलं ना त्यांच्या घरच्यांनी, तर उगाचच त्यांच्या घरात वाद होतील आणि त्यांच्या घरात त्यांना ना पोकळ बांबूचे फटके देतील. हे कोणाला फॉलो करता आणि कोणाबरोबर उठता बसताय, काय तुमची संगत आणि कोणाला बघता, आणि हे काय हे तुमचे इन्फ्लुएन्सर, असं यांच्या घरातनं त्यांना पडेल ना, म्हणून ते बहुतेक हिच्या व्लॉगमध्ये यायला मनाई करतात. बाबा नको, मला नाही यायचं. म्हणजे मला भेटायचं तर आहे, पण
माझी असलियत कोणाला समजली नाही पाहिजे असं हिचे हे सबस्क्रायबर्स आणि त्यांचं मोठं भूषण सांगते. भेटायला आले आणि मी नाही घेऊ शकली त्यांना. अरे तुझी इज्जत बघ काय, की तुझ्याच घरी येऊन तुझ्याच व्लॉगमध्ये मोठी व्लॉगर ना तू, त्याच्यात यायला ते मना करतात. आणि तू दे फोटो दे, हे दे, फुकट काहीतरी मिळालं ना तर हे बाई जाऊ दे आता बोलली असती. अरे जा ना बाई जा ना, तू काय फालतूगिरी लावली आहे. तर मी म्हणत होती हिला कोणीतरी कमेंट केलेली म्हणे की माझं यूट्यूब चॅनल आहे आणि ते चालत नाही आहे, माझं पहिले एकदा फ्लॉप झालं आहे, आता मी परत म्हणे स्टार्ट करते, तर काय सेटिंग वगैरे असते का यूट्यूबची तर ते मला सांग ना जरा, मला हेल्प कर ना, तुझ्या ह्याच्याने माझं पण चॅनल ग्रो होईल, काहीतरी सांग मला, टिप्स दे, काय असं काही सेटिंग असेल तर त्याबद्दल सांग. तर हिने त्याला फक्त लाईक करून सोडून दिलं होतं. बाकी हिची जी फार चुरचुरू चालते कमेंटमध्ये, ते मी सांगते तुम्हाला नंतर अजून एक कमेंट. तर माझं आता पहिले ह्या ताईंचं क्लिअर करते. तर ताई असं काही नसतं, हिच्यासारखं मोठे मोठे कांड करा आणि असं ना असं वाह्यात असं काहीतरी अंगविक्षेप वगैरे असं काहीतरी करून दाखवा आणि घरच्यांची ना इज्जत फुल चव्हाट्यावर वगैरे आणायची. ह्याच्याने तुम्ही एकदम फास्ट ग्रो करू शकता. हीच मेन टिप आहे. ठीक है, तर ये होता है तो देख लो, वरना कंटेंट में कुछ नहीं रखा है आजकल. हे मी तुम्हाला स्पष्टच सांगते. जमते तर बघा, तुमची लेवल जर हिचे सारखी असेल चल पडेगी. ज्या बाईमुळे हिचं एवढं चॅनल पळालं त्या बाईला हिला शिव्या घालताना आणि त्याच्यामध्ये काय काय बोलताना वगैरे लाज पण नाही वाटत. म्हणजे ना त्या भांडणाची आणि त्या सगळ्या नाचक्कीची मलई खाते ही बाई. शी, इतकं घाणेरडं इतकं चीप कसं काय कोण असू शकतं, मला तर विचार करून पण कसं तरी होतं. फिल्टर तर असा लावते बाप रे बाप, एकतर इतकी पांढरी फटकत दिसते, नाहीतर ओरिजिनल बघितलं तर कधी कधी फिल्टर बंद असतो किंवा जास्त ब्राईटनेस कमी केलेला असतो तर एकदम असं राखाडीच दिसते. सेम टू सेम भूलभुलैयामधला राजपाल यादव, सेम लेडी व्हर्जन राजपाल. पण ही राजपाल नाही आहे, ही खाजपाल आहे, खाजपाल. खाजुर्डीसारखीच घाणेरडी आहे, एक नंबरची घाण. त्या केकमध्ये बोटं घालून आणि तीच बोटं चाटून त्याच चाटलेल्या बोटांनी दुसऱ्यांना केक भरवत होती. यू, किती घाण ग, किती घाण. शी यक, म्हणजे काय ती, बापरे. आता जर तुम्ही माझं ते ऐकत असाल ना आणि त्यांनी तो केक खाल्ला असेल ना, जाऊन बघा तुम्ही परत, ते व्हिडिओमध्ये दिसेल तुम्हाला. आणि ना आता तोंडात हार्पिक घाला आणि ना गुळण्या करा आता बस. तोच आहे ना तिकडचा ब्रश असेल ना हार्पिकच्या बाजूला ठेवतो आपण, तो ब्रश पण जरा त्याच्याने पण तोंडात असं घासून काढा. घाणेरडे लोक, घाणेरडे संगत. आणि कसं रे बाबा, शी. हिच्या बहिणीने पण हिच्या हातचा केक खायला नकार दिला. ती पण बोलली नको म्हणून, आणि तिने फक्त स्वतःच्या हातचा तिला भरवला आणि तिथून कल्टी मारली. लिटरली नको बोलली ती. तिने बघितलं, कारण त्याच्या आधीच तिने ती बोटं अशी चोकली आणि तिला भरवत होती. घाणेरडी बाई. शी. मला तर आहे ना, काय बोलू मी मंडळी, मला ना असं अंगावर असे शहारे येत आहेत नुसतं असं. काय रे, किती घाणेरडेपणा ना, किती घाणेरडेपणा. मोठा लोकल DJ बोलवला म्हणे, इकडे आमच्या इथलाच आहे, तर तो गाणी लावतो आणि मग तुम्हाला पाहिजे तर तुम्ही सांगा, असं तसं. आणि डीजेला फक्त एकच गाणं येत होतं वाटतं, झिंग 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 झिंग. हिला बघून आहे ना झिंगला वाटतं तो DJ. काय ते नुसतं एकच गाणं. आणि बघितलं कशी इतकी चॅप्टर बाई आहे ना, इतकी चॅप्टर. हिने आधी एक व्हिडिओ टाकला ज्याचं टायटल असं दिलं की आम्ही केली खूप मजा वगैरे असं, आणि त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त डान्सच टाकला. लोकांनी काय विचार करून बघितला की बाबा काहीतरी दाखवलं असेल, काय सेलिब्रेट केलं, कसं केलं, पण त्याच्यामध्ये काहीच नव्हतं. नुसता तो थिल्लरपणा होता, वाह्यात डान्स होता त्याच्यामध्ये. आणि मग लोकांनी हिला विचारलं की काय गं, आम्हाला वाटलं असा व्हिडिओ असेल तर कधी आहे, तो व्हिडिओ टाकणार आहेस की नाही आहे, असं तसं. तर बोलते की त्याचा व्हिडिओ परत मी वेगळा टाकणार आहे आणि आता हा फक्त डान्सचा होता, तुम्हाला स्पेशली मला दाखवायचा होता. अरे यार, या लोकांना हा कॉन्फिडन्स येतो कुठून?
ॲक्च्युली हा कॉन्फिडन्स नाही आहे मंडळी, हा तोत्या बनवायचे धंदे आहेत. आणि लोकांना ना हे समजतच कसं नाही आहे, म्हणजे इतके कसे काय असे मूर्ख असू शकतात ना. मला इट इज जस्ट अनबिलिव्हेबल. पहिले पहिले तुम्ही व्ह्यूज दिले, पहिले पहिले लोकांनी बघितलं, जेव्हा काही माहिती नव्हतं तेव्हा गोष्ट वेगळी होती. पण आता पिक्चर क्लिअर असतानासुद्धा हे कोण लोक आहेत जे जाऊन जाऊन हिला बघतात. आणि हिचं ही पण म्हणजे तुमची ही लेवल आहे का की हिच्यासारखी बाई पण तुम्हाला वेडं बनवू शकते, तुम्हाला मूर्खात काढू शकते. त्याच्यावर तिने व्ह्यूज छापले ते छापलेच, तुम्हाला मिसगाईड करून, हां, तो फालतू डान्स बघायला लावून. आणि त्याच्या व्यतिरिक्त मग परत दुसरा व्हिडिओ टाकला, त्याच्यामध्ये थोडं बहुत जरा इकडचं तिकडचं दाखवलं, त्याच्यात पण म्यूट करून तो डान्स दाखवला. त्या व्हिडिओमध्ये पण पूर्ण अर्धा व्हिडिओ तर तेच होतं, फक्त त्या डान्सच्या व्हिडिओमध्ये म्युझिक होतं, या सेकंड व्हिडिओमध्ये म्युझिक नव्हतं. असला व्हिडिओ बघायला तुम्ही काय इतके फुकट आहात का? इतका तुमच्याकडे वेळच वेळ आहे का? सिरियसली. आणि या बाईने एका दिवसात 2-2 व्हिडिओवरून कमाई केली. भले समजा त्याला 15-20 हजार व्ह्यूज असतील, त्याला 20,000, ह्याला 20,000, झाले ना 40,000 व्ह्यूज एका दिवसामध्ये छापले हिने. कळतं की नाही, डोक्यात घुसतं की नाही? कशाला ना, गरिबाला मोठं करा, पण चाप्टर, लोंबडी, शातीर आणि लोकांना ठगवणाऱ्याला मोठं करू नका. आणि आय एम शुअर हिला बघणारं पब्लिक काही स्वतः गडगंज श्रीमंत नाही आहे की बाबा हिला काहीतरी सपोर्ट करता येईल. तुम्ही हा विचार करा, तुम्ही जर तिच्या जागी असाल तर तुम्हाला त्या व्यक्तीने इतकं सपोर्ट केलं असतं का? बघितलं असतं का तुम्हाला? आता ती कमेंट करणारी बाई, तिचे व्हिडिओज का नाही बघत आहेत लोक? आणि तुम्ही का हिला एवढं चढवून धरलं आहे? असं काय वेगळं दाखवते की असं काय आहे की, म्हणजे खरंच यार, ह्या गोष्टी ना समजण्याच्या पलीकडे आहेत. आणि मला ना अक्षरशः चीड येते, स्पेशली या बाईची आणि हिला बघणाऱ्या लोकांची. मला लोकांनी प्रश्न केले होते त्याच्यामध्ये, म्हणजे त्याचा मी पार्ट 2 घेऊन येणारच आहे लवकरच. पण त्यात एक प्रश्न असा होता की तुझं सगळ्यात आवडतं व्लॉगर कोण आहे? तर मुळात मला हेच सांगायचं आहे की मला हे डेली व्लॉगिंग हा प्रकारच आवडत नाही. त्याच्यामुळे कोण व्लॉगर माझा फेवरेट आहे हे सांगण्याचा काही प्रश्नच येत नाही. मला हे धुणी भांडी संघटना एस्पेशली इन्व्हर्टेड कॉमाजमध्ये बिलकुल मला आवडतच नाही. मग ते कोणी असू दे, स्त्री असू दे वा पुरुष असू दे, त्याच्यामुळे फेवरेट असं कोणच नाही आहे. त्यातल्या त्यात अगेन मी हेच म्हणेन की मला प्रेरणा लोके जी आहे ती सॉर्टेड वुमन वाटते बऱ्यापैकी. ती एक व्यवस्थित चांगली घरंदाज स्त्री आहे. एक तिला कसं वागायचं, कसं बोलायचं त्याची माहिती आहे, ज्ञात आहे तिला. त्याच्यानंतर ती हुशार आहे, ती बिझनेस पण चांगल्या प्रकारे हँडल करू शकते, ती घरचं पण चांगल्या प्रकारे हँडल करते. त्याच्यानंतर तिने जॉब पण व्यवस्थित प्रकारे सांभाळला होता. ती सासू सासऱ्यांचं तेवढ्याच आस्थेने करते, नंडेचं सगळं, म्हणजे ती सगळ्या क्षेत्रामध्ये, सगळ्या गोष्टीमध्ये मला असं वाटतं की ठीक आहे, थोडं 19-20 असतं, पण एक परिपक्व आणि एक ज्याला आपण म्हणतो ना मॅच्युअर वुमन आणि सॉर्टेड वुमन जर कोणाला म्हणायचं असेल तर ती आहे प्रेरणा लोके. हे मी परत कदाचित सांगेन जेव्हा मी क्वेश्चन आन्सर करेन सेकंड राऊंड तेव्हा. बट आता विषय निघालाच आहे म्हणून मला खरंच तिला अप्रिशिएट करावं असं वाटतं. तर अशा व्यक्तीला सपोर्ट करा, डेफिनेटली अशा व्यक्तीला सपोर्ट केला तर काहीच वाटणार नाही आणि त्याच्यात गैर काहीच नाही. शी डिझर्व्ज इट टोटली. बट ह्यांच्यासारख्या लोकांचं काय आहे? कहाँ से आते हैं ये लोग? शी असं चाटून चाटून भरवणाऱ्या आणि अशा खाण व्यक्तीला सपोर्ट करता? हिला साधं कसं राहावं, कसं बोलावं, कसं वागावं, कसं नाचावं ह्याचं भान राहत नाही, ह्या बाईला सपोर्ट करायचं? ह्याच्यापेक्षा तर बेटर ह्युमन बीइंग, बेटर स्त्री तुम्ही स्वतः असाल. स्वतःसाठी काहीतरी करा ना, रादर दॅन सपोर्टिंग हर. हिला कोणीतरी कॉमेंट केली होती की इतकं मेहनत घेणाऱ्या आणि इतक्या साध्या सरळ व्यक्तीला लोक बोलतात हे काही चांगलं नाही. तर त्याला ही म्हणे की जर लोकांना ना खरी माणसं कळली असती तर त्यांनी कधी असं कोणाला नावच ठेवली नसती, कधीच कोणाबद्दल असं बोलले नसते. हो का?
ते बरोबरच आहे, म्हणजे कळतातच लोकांना. तुला सगळं माहिती आणि लोकांना काही कळत नाही का? तुलाच सगळे माणसं वगैरे ओळखता येतात. आम्ही तुला पुरती ओळखली आहे आणि तुला ओळखूनच तुझी लायकी वारंवार दाखवून देत असतो आम्ही. त्याच्यामुळे तू नको सांगू की लोकांनी बरोबर ओळखलं असतं तर नाही की नाही ओळखलं असतं. हां, तुझ्या बाबतीत होऊ शकतं, कारण तुला लोकांनी जे तुला फॉलो करतात ना, त्यांनी तुला पुरतं ओळखलेलं नाही आहे. तर त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं की तू गरीब बिचारी कोणतरी आहे. पण आम्ही तुला पुरेपूर ओळखून आहोत आणि त्याच्यामुळे हे जे काही मी बोलते ना ते होत राहणार आहे. एका पॉईंटला मी विचार केला होता की नाही, ही डिझर्वच नाही करत. पण हिचं मी हे असं ना फालतूगिरी चालवून नाही घेऊ शकत. त्याच्यामुळे ही रोस्ट होत राहणारच. आणि नेपोटिझम तर यूट्यूबवरती तर बिग नो नो आहे. हिचं बघून तर हिची बहीण पण आता अचानक तिने डोकं वर काढलं आहे. म्हणजे ती पहिले होतीच एकदम फ्लॉपस्टर होती, पण आता हिचं बघून ती शाणी परत वर आली आहे आणि आता हात धुवून घेण्याचा प्रयत्न करते. तर बाबांनो, तुमची ही जी कीड आहे ना, ही कीड सगळीकडे पसरण्याच्या आधीच आहे ना, प्लीज ह्यांना आवरा. कारण हे ना अक्षरशः म्हणजे ती वाळवी आहे, वाळवी. ही जर पसरली ना तर भयंकर, म्हणजे पूर्ण खानदान यांचं येईल आणि अक्षरशः पोखरून काढतील हे लोक. तर आधीच हे पसरायच्या आधीच आवरा यांना. आणि जे लोक कमेंट करतात ना की तू तर खूप चांगली आहेस, तुझ्याकडे सगळेजण येतात आणि तू सगळ्यांना सांभाळून घेते, त्यांच्याशी तर कोणी बोलतच नाही, तर त्यांना मला एकच सांगायचं आहे, भाई तुम्ही स्वतःच्या घरात बघा. ठीक आहे ना? तुमच्यासारखे आंटी लोक आहेत ना सगळीकडे असतात, जे इकडच्या गोष्टी तिकडे, तिकडच्या गोष्टी इकडे करतात. नुसतं कान भरायचं काम करण्याशिवाय दुसरे काय उद्योग नाहीत तुम्हाला. आणि जे काही लोक असतात ना, ते न्यूट्रल पण असतात दुनियेमध्ये, ज्यांचा कोणाचा त्यांच्या घरचे असून पण त्यांच्या घरातल्या वादांशी, पर्सनल जे वाद आहेत त्याच्याशी काही संबंध नसेल किंवा ते लोक त्यापासून अलिप्त राहणं पसंत करत असतील, दोन्हीकडे न्यूट्रल राहत असतील, कोणाशीच वाकडं पण नाही आणि कोणाशी अति चांगलं पण नाही, तर असे पण लोक असतात. समजलं ना आग लाव्या मावशांनो? त्यामुळे ती इथे आली आणि तिथे नव्हती, मग हीच चांगली आहे आणि ही पण अगदी हां 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 माहिती मोठी. लाज वाटली पाहिजे तुला. त्यांचे नातेवाईक तोडतेस ती. आली मोठी हुशारी मारते. हां 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 हो ना मशाल, हो ना मशाल, मला खूप मजा आली ना मशाल. मला ना आजचा दिवस आठवतं, मी ना डिलिव्हरीसाठी नेलं होतं तेव्हा मला खूप मजा आलेली ना मशाल. माझी स्टोरी ऐकायला खूप मज्जा येते ना मशाल. अरे त्याला काय माहिती, त्याने डिलिव्हरी केली का, म्हणजे त्याने केली का तुझी केली की त्याने डिलिव्हर केलं आहे बाबू, त्याला काय माहिती. प्रत्येकाला काय हो ना मशाल, हो ना मशाल, आणि मशाल पण आपल्याला बघू 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 बघू. आणि बाई कोणाला नाही ऐकायची, अरे कोणाला काही इंटरेस्ट नाही आहे. तेरी स्टोरी ना तेरे पासी रख ऑपरेशन थिएटरमध्ये गाणं लावलेलं. अरे बाबा, हे कुठलं हॉस्पिटल होतं बाबा? हां, तिकडे पण म्हणजे नक्की ऑपरेशन थिएटरमध्येच आणि काय म्हणतात त्याला, हॉस्पिटलमध्येच ॲडमिट झालेलीस ना बाबा, का दुसरीकडे कुठेतरी ढिंचॅक तिकडे गेलेलीस डिलिव्हरी करायला, गाणी लावलेली आणि ह्या आणि त्या आणि मज्जा आली. तिथे नाचत नाचत तर नाही ना बाबा, नाही तर तिकडे पण अशी झिंगाटलेलीच गेली असेल, झिंगलेली असशील आणि झाली मजाक मजाक में डिलिव्हरी हो गई भामटी की. आणि जातीचं राजकारण तर इतकं खेळते, बाप रे बाप. म्हणजे इथून पण ओढायचं तिथून पण ओढायचं, फुल इमोशनल अत्याचार. उगाचच असं म्हणजे ना हिंदू धर्मियांची पण नावं घ्यायची, असं एकदम बोलायचं आणि मग आपल्या धर्माचं पण हे करायचं. म्हणजे जसं कमेंट असेल, जसं पब्लिक गॅदर करायचं असेल ना तशी फिरते. आणि मग उत्तर तर हिच्याकडे आहेच की माझं तर आत्ता असं आहे, मी लग्नानंतरची ही आहे, लग्नाआधीची ती आहे, तर मी दोन्हीकडे बॅलन्स करते, दोन्हीचं हे करते, मी किती गुणी आहे. शहाणं पब्लिक तर एकदम समजूनच गेलं असेल की ये किस किस्म की चालबाज है. तर म्हणे की मी ना ऑपरेशन थिएटरमध्ये जोरात अशी काय गर्जना दिली होती, गर्जना. मला असं कुठल्याही ह्याचं नाही, मला सगळ्या जाती धर्माचा आदर आहे. मग ते हिंदू असू दे, मुस्लिम असू दे, बौद्ध असू दे, सीख ईसाई, सगळ्यांचं मी सगळ्यांचं रिस्पेक्ट करते. बट हे जे मुद्दामून हे जे दाखवून करतात ना, ह्याची मला प्रचंड चीड आहे.
म्हणजे जे मनापासून येतं ना ते असं लोकांना दाखवावं नाही लागत. आणि ही जे करते आहे ना हे लिटरली म्हणजे दोन्हीकडच्या ऑडियन्सला कसं ग्रॅब करायचं, कसं खेचायचं, कसं आपण त्यांच्याच बाजूने आहोत, आपण कसं त्यांच्याच धर्माचा, त्यांच्याच जातीचा आदर करतोय असं दाखवण्याचा खोटा खोटा जो आव आणते ना आणि कन्व्हिनियंटली इकडची तिकडे तिकडची इकडे तळ्यात मळ्यात खेळते ना, अशा लोकांपासून नेहमी सावध राहा मंडळी. लास्ट टाइम मी त्या राघूचं बोलली होती की झमुऱ्याचं आजीकडे आहे तर लोकांनी असं म्हटलं होतं मग अलाउड नाही आहे तर ह्यांच्याकडे कसं, तर त्याच्यावर लगेच एकदम स्टोरी घेऊन आली इमोशनल आणि सारखं आपलं नातेवाईकांना दाखवायचं आणि बोलायचं की हे बघा आमच्याकडे कसे आले, हे बघा आमच्याकडे कसे आले. अरे ती वर्षातनं एकदा येते, तेव्हा जेव्हा तिला तेवढं दाखवता येतं ना तेवढं ती दाखवते. ठीक आहे, जर इथे असते ना तर तिने पण बोलवून बोलवून दाखवले असते. राहिला प्रश्न तिच्या आईचा, तर तिथे कोण येतं कोण जातं ते दाखवायला तिथे कोणी नाही आहे, त्याच्यामुळे ती कुठून दाखवणार, ते त्यांच्याकडे जात पण असतील तर. आणि लोक कसं काय असं जज करू शकतात की ते तिथे जातच नाहीत आणि हिच्याकडेच येतात. ती आत्याबाई आणि आत्याची मुलगी ती लग्नात पण होती, तर त्याच्यामुळे ती तिकडे पण होती. इथे जरा व्यवस्थित आलेली, तिथे थोडी गबाळ्यासारखी होती, पण तुम्ही नीट बघा ती त्यांच्या लग्नात पण तिकडे होती. त्याच्यामुळे ना उगाचच आहे ना हिची लाल करणं आणि उगाचच आपल्याला काही माहिती नसताना दुसऱ्यांच्या फॅमिलीमध्ये क्लॅशेस क्रिएट करणं आणि चढवणं कोणाला तरी विनाकारण हे बंद करा. आणि राहिला प्रश्न गोरी 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 हां काळी गोरी असं जर बोलायचंच ना तर तुझ्या बाबतीत पण बोलू शकतो. तर त्याच्यामुळे ना मिरच्या नाही लागल्या पाहिजे. मग तुझ्या बहिणीकडे बघ, तुझ्या वहिनीकडे बघ, हां ते किती व्यवस्थित आहेत, किती सुंदर दिसतात, किती व्यवस्थित राहतात, वागतात, बोलतात, एटिकेट्स आहेत, बऱ्यापैकी आहेत. आणि तू बघ स्वतःला, तोंड उघडलं की गटार आणि तोंड बंद असलं तरी पण काही वेगळं नाही आहे, खाचपाल यादवच दिसतेस तू. काय ते डोळे मिचकणं आणि काय ते पालीसारखं सारखं सारखं जीप फिरवणं आणि काय तो राखाडी. हां तर त्याच्यामुळे ना दुसऱ्यांना बोलताना ना आपण स्वतः कसे आहे ना तेव्हा माणसाने एकदा आपल्याला स्वतःला आरशात बघावं. आरशात नाही, तू स्वतःला ना एकदा ना व्हिडिओमध्येच बघ स्वतःच्या, म्हणजे कळेल. त्याच्यामुळे ना हे वर्णभेद आणि हे जातीभेद आणि हे सगळं असं ना, हे सगळे ना चीप थ्रिल्स करू नकोस. जास्त शहाणी बनायचं नाही. जितकी चढणार ना वरती चण्याच्या झाडावर तितकीच धपकन खाली पाडणार मी तुला, हे लक्षात ठेव. तुला दाखवते मग मी गोरं काळं मोठू पतलू कोण कसं असतं आणि कसं नसतं ते. हां असं तर मग मंडळी याच नोटवरती आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते. आय होप तुम्हाला आवडलं असेल. भेटू आपण उद्याच्याच पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर, बाय बाय, मासलामा.